या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नव्हती। पीक विमा सुद्धा तोडका मोडका या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला। मात्र आता पुन्हा एकदा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने या ठिकाणी हिरावून घेतलेला आहे। आपल्यासोबत सवना येथील शेतकरी आहेत जे सकाळपासून या ठिकाणी या शेतामध्ये पाण्यामध्ये आंदोलन करतायत। काय सांगाल, सकाळपासून तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, नदीनं पातळी ओलांडली आणि तुमचं शेताचं नुकसान झालंय, कशा पद्धतीने शेतकऱ्याची मागणी आहे की नुकसान भरपाई मिळाली पाहिजे? शेतकऱ्याची आमची एक आजचीच मागणी नाही, कारण पूर्ण 10-5 वर्षापासून आमच्या या पैनगंगा नदीला पूर येतो आणि पूर आल्यानंतर पातळीच्या बाहेर पाणी गेल्यानंतर आमच्या हे जे शेतीचा पट्टा आहे पूर्ण सवना गावचा, या पट्ट्यात जवळजवळ 3.5 किलोमीटरचा पट्टा आहे तो। त्या पट्ट्यामध्ये पूर्ण नुकसान होऊन जातं आणि आम्ही मदत मागण्यात गेल्यानंतर आम्हाला मदतीपासून वंचित ठेवण्यात येतं आणि बाकी दुसरं काय आता एवढं। मला सांगा की आता सध्या काल जेव्हा पाणी आलं नदीचं, काय नुकसान झालं शेतकऱ्यांचं? पूर्ण शेतीचं नुकसान, खरडून गेली शेत आणि त्यातलं जे सोयाबीन होतं ते सर्व पूर्ण भिजून सडायला लागलं। नक्कीच शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे। पैनगंगा नदीकाठच्या जवळपास 3.5 किलोमीटरचा पट्टा आहे। त्या पट्ट्यामधली जी काही शेती आहे त्या शेतकऱ्यांचं शेताचं मोठं नुकसान झालं। मात्र पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर दरवेळेला नुकसान का होतंय नुकसान दरवेळेला? तुम्ही अनेक वेळा नगरपालिकेकडे या ठिकाणी निवेदनं दिली, तक्रारी दिल्या, आंदोलनं केली, कशामुळे नुकसान होतंय? आता तुम्हाला जे सध्या जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी दिसतंय, हे पाणी काही वरून ढगफुटी झाली चिखली तालुक्यामध्ये म्हणून झालेलं नाही। येळगावचे धरण आहे, आमच्या बुलढाण्यामध्ये जे येळगावचं धरण आहे, या येळगावच्या धरणाला स्वयंचलित 80 गेट आहेत। हे 80 गेट पाण्याच्या दबावामुळे एकाच वेळी खुलतात आणि नदीला मोठा पूर येतो आणि मोठा पूर आल्यानंतर बुलढाणा, चिखली, मेहकर या तालुक्यातील जे पैनगंगा नदीकाठचे शेतकरी आहे, या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। या संदर्भात उपमुख्यमंत्री महोदयांकडे 2 वेळा बैठका झाल्या। या संदर्भात जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आले, नगर परिषद बुलढाणा यांना आदेश देण्यात आले, परंतु कसलीही कारवाई त्यांनी केली नाही। या येळगावच्या धरणाला जे सांडवा आहे त्या सांडव्यातच हे गेट लावलेले आहेत। मुळात या धरणाला सांडवा असणं आवश्यक होतं, परंतु या धरणाला सांडवा नाही आहे आणि यावर आम्ही त्यांना जेव्हा निवेदन दिलं तर त्यावेळी त्यांनी पावसाळ्यात आम्ही या धरणाचे 4 ते 8 गेट खुले ठेवू असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं। मात्र काल परवा जे नुकसान झालं हे याला जबाबदार हे जिल्हा प्रशासन आहे असा आमचा आरोप आहे। कारण की हे जर गेट अगोदर खुले ठेवले असते तर या गेटवर पाण्याचं प्रेशर तयार झालं नसतं आणि भिंत फुटल्यासम पूर या नदीला आला नसता आणि शेतकऱ्यांचं नुकसान झाले नसतं। काय मागणी काय तुमची? एकंदरीत सगळे नुकसान होते जिल्ह्यामध्ये, चिखली तालुका असेल, बुलढाणा असेल, आता तुम्ही ज्या शेतामध्ये आंदोलन करताय नुकसान तर झालं, मात्र आता मागणी काय तुमची? आमच्या 2 मागण्या आहेत। हे 2 विषय वेगवेगळे आहेत। पैनगंगा नदीकाठच्या जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीला जबाबदारी जिल्हा प्रशासन आहे। जिल्हा प्रशासनानं जर वेळीच याची दखल घेतली असती आणि या धरणामध्ये पाण्याची पातळी वाढल्याच्या अगोदर जर विसर्ग सुरू ठेवला असता तर या शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसतं। त्यामुळे या पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांना भारीवाशी नुकसानीची मदत मिळाली पाहिजे आणि दुसरीकडं जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, ही पण आमची मागणी आहे। आम्ही आज इथं आंदोलनाला बसलेलो आहे। आम्ही आंदोलनाला आज का बसलोय? आम्ही सातत्याने गेल्या 4 ते 5 वर्षापासून सातत्याने बुलढाणा नगर परिषद असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, यांच्याकडे वारंवार मागणी करतो की आमचं जे नुकसान होतंय याच्यावर उपाययोजना करा। यावर उपाययोजना याच आहेत की या धरणाला सांडवा करणे किंवा कायमस्वरूपी 5 ते 10 गेट पावसाळ्यामध्ये खुले ठेवणे, मात्र याच्यावर कारवाई होत नाही। नक्कीच तर या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या। नदीकाठची म्हणजे पैनगंगा नदीकाठची जी शेती आहे ती दरवेळी या ठिकाणी दरवर्षी पाण्यामुळे नुकसान होते। जो येळगावचं धरण आहे त्या येळगावच्या धरणाचे जे दरवाजे आहेत ते नेहमी करता म्हणजे पावसाळ्यामध्ये जवळपास 5 ते 10 गेट जे ते नेहमी करता उघडे ठेवायचे, जेणेकरून पाण्याची पातळी वाढल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरणार नाही, अशा पद्धतीची मागणी आहे। अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केली, तक्रारी केल्या, मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे किंवा नुकसानीकडे लक्ष दिलं नाही। आणि दुसरी जी मागणी आहे शेतकऱ्यांची, ज्या शेतकऱ्यांचं जिल्ह्यामध्ये नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी या बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।